Okay, today we will start our new chapter, the skeletal muscle system. Screen is visible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Here, first we have to see our first point, the structure of skeletal system. In that we have to see, ह्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत तर जी स्केलेटल मसल सिस्टीम जी आहे तर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आपल्या बॉडीमध्ये ते आपण ह्याच्यामध्ये ह्या पॉइंट मध्ये बघणार आहोत. इट इन्क्लूड्स each skeletal system consists of 100 to 1000 cells called muscle fiber. When these tissues are examined under microscope, alternate light and dark bands are seen. So it is called as striated muscles. याच्यामध्ये स्केलेटल मसल सिस्टीम्स मध्ये काय तर याच्यामध्ये काय तर 100 to 1000 सेल्स ह्या प्रेझेंट असतात आणि ह्या सेल्सला मिळून काय म्हटलं जातं तर मसल फायबर्स असं म्हटलं जातं. आणि हे ज्यावेळेस आपण हे जे टिश्यूज आहेत तर ह्या टिश्यूजना आपण ज्यावेळेस मायक्रोस्कोपच्या खाली ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो तर ऑब्झर्व केल्यावर आपल्याला काय दिसतं तर तिथं जे मसल फायबर्स वगैरे आहेत किंवा टिश्यूज जे आहेत तर त्यांचं काय दिसतं आपल्याला तिथं तर लाईट अँड डार्क बँड्स हे आपल्याला तिथं सीन होतात आणि त्यांनाच काय म्हटलं जातं स्ट्रायटेड मसल्स असं त्या बँड्सला म्हटलं जातं. The diameter of skeletal muscle fiber ranges from 10 to 100 micrometer. In bracket, 1 micrometer is equal to 10 raised to minus 6 meter. And the length is up to 30 to 40 centimeter in longest muscle. याच्यामध्ये काय तर ज्या स्केलेटल मसल आहेत तर ते त्यांची जे डायमीटर आहे तर त्याची डायमीटरची रेंज किती आहे तर 10 to 100 मायक्रोमीटर इन डायमीटर ही त्याची स्केलेटल मसल्सचा जो डायमीटर आहे तर तो आहे. आणि त्या स्केलेटल मसल्सची जी लेंथ आहे म्हणजे लॉंगेस्ट जे आपल्या बॉडीमध्ये लॉंगेस्ट मसल जे आहे तर त्याची लेंथ किती आहे तर 30 to 40 सेंटीमीटर ही त्या लॉंगेस्ट मसलची लेंथ आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये जी लॉंगेस्ट स्केलेटल मसल आहे ती कोणती तर सार्टोरियस मसल. कोणती मसल आहे तर ती सार्टोरियस मसल ही आपल्या बॉडी मधली सगळ्यात लॉंगेस्ट स्केलेटल मसल आहे आणि ती कुठं प्रेझेंट आहे तर थिक रिजन मध्ये. थिक रिजन म्हणजे कोणता तर जो आपला मांडीचा जो पोर्शन आहे त्या तर त्या पोर्शन मधली जी मसल आहे तर ती आपल्या बॉडी मधली सगळ्यात लॉंगेस्ट मसल ही आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. आणि त्या लॉंगेस्ट मसलची जी लेंथ आहे तर ती किती आहे तर 30 to 40 सेंटीमीटर ही त्या लॉंगेस्ट मसलची लेंथ आहे. आणि ही जी लेंथ आहे तर ती आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक पोर्शन मध्ये तर ते लेंथ काय होती तर चेंज होती. म्हणजे आपल्या ज्या बॉडीच्या पोर्शन नुसार आपल्या बॉडीच्या पार्ट्स नुसार त्या मसल्सची लेंथ ही डिपेंड आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात लॉंगेस्ट स्केलेटल मसल कोणते तर sartorius muscle. These are the longest muscle in our body. It is also called as voluntary muscles because it works according to our wish. याच्यामध्ये ज्या आपल्या स्केलेटल मसल आहेत तर त्या काय आहेत त्यांना काय म्हटलं जातं तर व्हॉलंटरी मसल्स असं म्हटलं जातं. आणि त्यांना व्हॉलंटरी मसल्स का म्हटलं जातं की कारण की त्या ज्या व्हॉलंटरी मसल्स आहेत तर त्या कशा वर्क करतात तर आपल्या विश नुसार त्यांचं वर्किंग किंवा त्यांचं जे काम आहे तर त्या व्हॉलंटरी मसल्सचा आपल्या विश नुसार त्या मसल्सचं काम होतं. त्यामुळे त्या मसल्सला काय म्हटलं जातं व्हॉलंटरी मसल्स असं म्हटलं जातं. फक्त ज्या आपल्या स्केलेटल मसल्स ज्या आहेत त्याच फक्त व्हॉलंटरी मसल्स म्हणून वर्क करतात. बाकीच्या ज्या कार्डियाक मसल्स आहेत म्हणजे ज्या आपल्या हार्टशी रिलेटेड ज्या मसल्स आहेत तर त्या काय आहेत तर इनव्हॉलंटरी मसल्स आहेत. कार्डियाक मसल्स अँड स्मूथ मसल्स. स्मूथ मसल्स कुठे प्रेझेंट असतात तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा स्टमकच्या ज्या मसल्स आहेत तर त्या काय आहेत तर स्मूथ मसल्स आहेत. आणि त्या स्मूथ मसल्स सुद्धा
कशा वर्क करतात तर त्या इनव्हॉलंटरी वर्किंग मध्ये त्या वर्क करतात आणि फक्त ज्या स्केलेटल मसल्स आहेत त्याच फक्त व्हॉलंटरी मसल्स म्हणून वर्क करतात कारण फक्त स्केलेटल मसल्सच आपल्या विषनुसार त्यांचं वर्किंग हे चालू असतं. These muscles are attached to the bones with the help of tendons and used to move the bones. याच्यामध्ये ज्या स्केलेटल मसल्स असतात तर त्या आपल्या बोन्सशी अटॅच्ड असतात म्हणूनच त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे तर स्केलेटल मसल असं म्हटलेलं आहे. आणि त्या ज्या स्केलेटल मसल्स आहेत तर त्या आपल्या बोन्सशी कशाने अटॅच झालेले असतात तर विथ द हेल्प ऑफ टेंडॉन्स. टेंडॉन्सची हेल्प घेऊन त्या ज्या मसल्स आहेत तर त्या आपल्या बोन्सशी अटॅच झालेल्या असतात. इच मसल सेल कन्सिस्ट ऑफ several nuclei which are present under the cell membrane called sarcolemma and the cytoplasm of muscle cell are called as the sarcoplasm. ह्या ज्या स्केलेटल मसल्स असतात त्या स्केलेटल मसल मध्ये डिफरंट न्यूक्लियाय हे प्रेझेंट असतात आणि त्या न्यूक्लियाय ज्या प्रेझेंट असतात तर त्याच्यामध्ये काय असतं तर त्यांच्यामध्ये ज्या सेल मेम्ब्रेन्स प्रेझेंट असतात तर त्या सेल मेम्ब्रेनला काय म्हटलं जातं तर सार्कोलेमा असं म्हटलं जातं. ह्या ज्या स्केलेटल मसल्स आहेत त्याच्यामध्ये जे सेल मेम्ब्रेन प्रेझेंट असतात त्यांना सार्कोलेमा असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये जे न्यूक्लियाय प्रेझेंट असतात त्या न्यूक्लियाय मध्ये जो सायटोप्लाझम प्रेझेंट असतो त्या सायटोप्लाझमला काय म्हटलं जातं तर सार्कोप्लाझम. त्या सायटोप्लाझमला काय म्हटलं जातं तर सार्कोप्लाझम असं त्या सायटोप्लाझम्सला म्हटलं जातं. The sarcoplasm contains a red colored portion called myoglobin which stores oxygen within the muscle. हे जे सार्कोप्लाझम आहे हे सार्कोप्लाझम म्हणजेच काय तर सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये जे सेल्स प्रेझेंट असतात त्यांना सार्कोप्लाझम म्हटलं जातं आणि हे सायटोप्लाझम काय तर एक फ्लुइड लाईक लिक्विड आहे तिथं सायटोप्लाझम म्हणजे. आणि तिथं काय असतं तर त्याच्यामध्ये जे सार्कोप्लाझम असतात तर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात तर रेड कलर्ड पोर्शन्स हे प्रेझेंट असतात आणि त्या सार्कोप्लाझम मध्ये जे रेड कलर प्रोटीन्स जे प्रेझेंट असतात त्याला काय म्हटलं जातं मायोग्लोबिन असं त्या प्रोटीन्सला म्हटलं जातं. आणि हे प्रोटीन्स काय करतात तर आपल्या बॉडीमध्ये किंवा त्या मसल्स मध्ये ऑक्सिजन स्टोरेज करण्याचं काम हे मायोग्लोबिनचं म्हणजेच ह्या प्रोटीनचं असतं आणि ते जे असतात ते ऑक्सिजन आपल्या मसल्सला प्रोव्हाइड करतात. Okay. All of you understand the structure of skeletal system? Yes, ma'am. Then next point we have to see properties of muscle. In that first property is the electric excitability. It is the property of muscle to respond to certain stimuli by producing electric signals called as action potential. याच्यामध्ये इलेक्ट्रिक एक्साइटॅबिलिटी म्हणजेच काय तर त्या मसल्सची जी ॲबिलिटी आहे तर ती स्टिम्युलाई ज्या तिथं जनरेट होतात त्या स्टिम्युलाइसला रिस्पॉन्ड करण्याची जी ॲबिलिटी आहे मसलची तर त्यांनाच काय म्हटलं जातं एक्साइटॅबिलिटी असं त्या मसल्सची म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये काय होतं तर जे स्टिम्युलाई जे प्रोड्यूस होतात तर त्या स्टिम्युलाईना काय करतं तर रिस्पॉन्ड करतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं ऍक्शन पोटेन्शियल असं म्हटलं जातं. आणि जे ऍक्शन पोटेन्शियल म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये काय आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल अक्रॉस प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे हे जे मेम्ब्रेन आहे तर ते कुठं प्रेझेंट असतं तर मसल ज्या फायबर आहेत मसल फायबर तिथं हे प्लाझ्मा मेम्ब्रेन हे प्रेझेंट असते. आणि ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये काय होतं तर हे जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहेत ते जनरेट होतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर दॅट ऑकर्स वेन सेल हॅज ऍक्टिव्हेटेड बाय स्टिम्युलस. आणि ज्यावेळेस तिथं जे सेल्स प्रेझेंट असतात त्या सेल्सना ज्यावेळेस स्टिम्युलाई मिळतं म्हणजे त्यांना
जे स्टिम्युलाई जनरेट होतात तिथं, तर त्याच्यामुळे काय होतं तर हे पोटेन्शियल जनरेट होतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं इलेक्ट्रिक एक्साइटेबिलिटी ऑफ दी मसल असं म्हटलं जातं. The next is the contractility. When muscular tissue is stimulated by an action potential, it contracts forcefully, and when muscle contracts, it generates tension. Movement of body occurs due to contraction of the muscle. ज्यावेळेस हे मसल्स वरती जे टिश्यूज प्रेझेंट असतात आणि ह्या टिश्यूज मधून ज्यावेळेस स्टिम्युलाइज जे ऍक्शन पोटेन्शियल जनरेट होतं, तर त्यावेळेस काय होतं तर ते तिथं जे मसल्स असतात त्या कॉन्ट्रॅक्ट होतात आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे तिथं मसल मध्ये टेन्शन हे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर कसं तिथं ताण निर्माण होतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं तर कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ दी मसल असं म्हटलं जातं आणि ही काय झाली तर सेकंड प्रॉपर्टी ऑफ दी मसल. देन थर्ड इज दी एक्सटेन्सिबिलिटी. एक्सटेन्सिबिलिटी म्हणजे काय तर ॲबिलिटी ऑफ मसल टू बी स्ट्रेच. म्हणजे एक्सटेन्सिबिलिटी म्हणजे काय तर मसलची जी स्ट्रेच होण्याची जी ॲबिलिटी आहे तर त्या ॲबिलिटीला काय म्हटलं जातं एक्सटेन्सिबिलिटी असं म्हटलं जातं. इट इज द ॲबिलिटी ऑफ मस्क्युलर टिश्यू टू स्ट्रेच. एक्सटेन्सिबिलिटी अलाउज अ मसल टू कॉन्ट्रॅक्ट फोर्सफुली. आणि ही जी एक्सटेन्सिबिलिटी म्हणजे जी मसल्सची जी ही ॲबिलिटी आहे तर ह्याच्यामुळे काय होतं तर जे मसल्स असतात त्यांना स्ट्रेच होते, स्ट्रेच निर्माण होतो तिथं आणि त्याच ॲबिलिटीला काय म्हटलं जातं तर एक्सटेन्सिबिलिटी ऑफ द मसल असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्या मसल्स मध्ये कॉन्ट्रॅक्शनही निर्माण होतं. Then fourth property of the muscle is the elasticity. It is the ability of muscular tissue to return to its original length and shape after contraction or extension. Elasticity मध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये काय होतं तर त्याची जी मसल्सची जी रिलॅक्सेशन पोझिशनला यायची जी ॲबिलिटी आहे तर त्या ॲबिलिटीला काय म्हटलं जातं तर इलास्टिसिटी असं म्हटलं जातं आणि याच्यामध्ये काय होतं तर ज्यावेळेस आपले मसल्स कॉन्ट्रॅक्ट होते आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर पुन्हा जे रिटर्न आपल्या रिलॅक्सेशन पोझिशनला ज्यावेळेस येते आणि त्याच्यामुळे काय होतं तर ते ओरिजिनल लेंथ आणि शेप मध्ये त्या मसल्स मध्ये पुन्हा त्या येतात. त्यामुळे त्या ॲबिलिटीला काय म्हटलेलं आहे तर इलास्टिसिटी ऑफ दी मसल असं म्हटलेलं आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दी प्रॉपर्टीज ऑफ मसल? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. The next point is the physiology of the muscle contraction. In that includes the skeletal muscle cell contract in response to stimulation from a nerve fiber when the action potential spread from the nerve along the sarcolemma. It penetrates deep into the muscle cell and release calcium from the intracellular store. याच्यामध्ये काय होतं तर स्केलेटल मसल्स वरती स्केलेटल मसल कॉन्टॅक्ट कधी होते ज्या वेळेस त्यांना नर्व फायबर करून स्टिम्युला येतात. नर्व फायबर म्हणजे काय तर ज्या मसल्स वरती जे नर्व्स प्रेझेंट असतात तर त्यांच्याकडून ज्या वेळेस ह्या मसल्सला स्टिम्युलेशन येतात त्यावेळेस काय होतं तर या स्केलेटल मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि त्याच्यामुळे काय तर when the action potential spread from the nerve along the sarcolemma. आणि याच्यामध्ये जे सार्कोलेमा आहे जे आपल्या मसल्स फायबर्स वरती जे सार्कोलेमा एक लेअर आहे तर त्या सार्कोलेमा पर्यंत ज्यावेळेस ऍक्शन पोटेन्शियल स्प्रेड होतात आणि त्याच्यानंतर काय होतं तर इट पेनिट्रेट्स डीप इनटू द मसल सेल अँड रिलीज कॅल्शियम फ्रॉम द इंट्रासेल्युलर स्टोअर. आणि ह्या ज्या सार्कोलेमाचं जे लेअर आहे त्या सार्कोलेमा मधून ज्यावेळेस त्या ऍक्शन पोटेन्शियल आपल्या मसल सेल्स मध्ये आपलं जे स्केलेटल मसल्स जे आहेत तिथे ज्या सेल्स प्रेझेंट आहेत म्हणजे त्यांनाच काय म्हटलं तर मसल सेल आणि त्या मसल सेल्स पर्यंत ज्यावेळेस ऍक्शन पोटेन्शियल
स्प्रेड होतं त्यावेळेस काय होतं तर ज्या मसल सेल्स मध्ये जिथं कॅल्शियम हे स्टोअर केलं जातं तर तिथं काय होतं तर ज्यावेळेस ऍक्शन पोटेन्शियल तिथं पोहोचतं त्यावेळेस त्या सेल्स मधून किंवा त्या स्पेस मधून त्या स्पेसला काय म्हटलं गेलेलं आहे तर इंट्रासेल्युलर स्टोअर त्या इंट्रासेल्युलर स्टोअर मधून ज्यावेळेस कॅल्शियम रिलीज होतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर ड्यू टू कॅल्शियम देर इज अटॅचमेंट ऑफ मायोसिन टू ऍक्टिन टू फॉर्म क्रॉस ब्रिज आणि ह्याच्यामुळे काय होतं तर तिथून कॅल्शियम हे रिलीज होतं आणि कॅल्शियम रिलीज झाल्यानंतरचे तिथं मायोसिन टू ऍक्टिन हे जे आहेत तिथं त्यांचं जे मायोसिन आणि ऍक्टिन जे प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये काय होतं तर ब्रिज फॉर्म होतं मी नंतर डायग्राम शो करते ऍक्टिन आणि मायोसिनची त्याच्यामध्ये मायोसिन आणि ऍक्टिन हे जे आपल्या मसल सेल्स मध्ये म्हणजे मसल फायबर्स वरती ज्या ऍक्टिन मायोसिन प्रेझेंट असतात तिथं ब्रिज फॉर्मेशन होतं आणि ब्रिज फॉर्मेशन झाल्यानंतर तिथून काय होतं तर वेन फायबर्स आर स्टिम्युलेटेड ऍट द सेम टाइम द होल मसल्स विल कॉन्ट्रॅक्ट आणि त्याच्यामुळे ऍक्टिन आणि मायोसिन ज्यावेळेस ब्रिज फॉर्मेशन होतं तर त्यावेळेस काय केलं जातं तर ते जे दोन लेयर्स आहेत ऍक्टिन आणि मायोसिनचे ते एकमेकांच्या जवळ येतात आणि जवळ आल्यामुळं काय होतं तर तिथं कॉन्ट्रॅक्शन हे निर्माण होतं आणि प्रत्येक तिथं पूर्ण आपल्या मसल्स मध्ये जिथं ऍक्टिन आणि मायोसिन जे प्रेझेंट असतात आणि ज्यावेळेस ते ऍक्टिन आणि मायोसिन ज्यावेळेस एकत्र येतात म्हणजे जवळ येतात त्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन निर्माण झाल्यामुळं पूर्ण तिथं जो पार्ट आहे तिथं त्या ऍक्टिन आणि मायोसिन मध्ये कॉन्ट्रॅक्शन निर्माण झाल्यानंतर आपल्या मसल्स मध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्शन निर्माण होतं आणि त्याच थेअरीला काय म्हटलं जातं तर दिस इज कॉल्ड ॲज दी स्लायडिंग फिलामेंट थेअरी. देन द मसल रिलॅक्सेस वेन नर्व स्टिम्युलेशन स्टॉप्स म्हणजे ज्या वेळेस हे नर्व स्टिम्युलेशन म्हणजे ते ऍक्शन पोटेन्शियल जे निर्माण झालेलं असतं मसल्स मध्ये त्यावेळेस ते ज्यावेळेस स्टॉप होतं जे स्टिम्युलेशन आपल्या मसल्स मध्ये जे फॉर्मेशन झालेलं आहे तर स्टिम्युलेशन ज्यावेळेस स्टॉप होतं त्यावेळेस काय होतं तर मसल्सचं रिलॅक्सेशन होतं आणि मसल्सचं रिलॅक्सेशन झाल्यानंतर ते आपल्या मसल्सला जी इलॅस्टिसिटी जी ऍबिलिटी आहे तर त्या ऍबिलिटीमुळे काय होतं तर ते पुन्हा आपल्या रिटर्न पोझिशनला आपले मसल्स जे आहेत तर ते येतात. देन कॅल्शियम इज पंप्ड बॅक इनटू इंट्रासेल्युलर स्टोरेज एरिया which breaks the cross bridges between the actin and myosin filament आणि हे जे कॅल्शियम्स प्रेझेंट असतात तर ते काय होतं तर ज्यावेळेस पोटेन्शियल मिळालेलं असतं ऍक्शन पोटेन्शियल त्यावेळेस ते कॅल्शियम इंट्रासेल्युलर स्टोअर्सच्या स्पेस मधून ते रिलीज झालेले असतात आणि ज्यावेळेस परत रिलॅक्सेशन पोझिशनला त्या मसल्सला येण्यासाठी परत काय होतं तर ते कॅल्शियम जे असतात तर ते रिटर्न आपल्या ज्या इंट्रासेल्युलर स्टोरेज एरियामध्ये काय होतं तर ते बॅक येऊन तिथं पुन्हा स्टोअर केले जातात आणि तिथून काय होतं तर ते स्टोरेज झाल्यामुळं ऍक्टिन आणि मायोसिनचा जो ब्रिज फॉर्मेशन झालेला असतं तर ते ब्रिज फॉर्मेशन सुद्धा तिथं ब्रेक होतं आणि ब्रिज फॉर्मेशन झाल्यामुळं तिथं सुद्धा मसल्स परत आपल्या नॉर्मल पोझिशनला येतात आणि नॉर्मल पोझिशनला ज्यावेळेस मसल येतात तर त्यात काय फॉर्मेशन होतं तर तिथं इलॅस्टिसिटी ऑफ दी मसल्स होतात आणि परत मग आपले जे मसल्स आहेत ते पूर्ण रिलॅक्स होतात. Okay, all of you understand this point? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. The next point is the physiology of neuromuscular junction. The neuromuscular junction is the connection between the motor neuron and the skeletal muscle fiber. न्यूरोमस्क्युलर जंक्शन कोणाला म्हटलं जातं तर कोणत्या पोझिशनला म्हटलं जातं तर हे जे न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स आहेत तर ते जे मोटार न्यूरॉन्स आणि स्केलेटल मसल फायबर याच्या बिटवीन जे जंक्शन प्रेझेंट असतं तर तिथं जो स्पेस प्रेझेंट असतो तर त्याला काय म्हटलं जातं न्यूरोमस्क्युलर जंक्शन असं म्हटलं जातं. At this junction there is a small gap called as synaptic cleft आणि हे जे न्यूरोमस्क्युलर जंक्शन
आहे तर तिथं काय असतं तर गॅप असतो, स्मॉल गॅप. तर त्या स्मॉल गॅपला काय म्हटलं जातं तर सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हटलं जातं. As the cells do not touch physically, the first cell communicates the other by releasing chemical called neurotransmitter. Here is the neurotransmitter means what? माहिती का कोणाला न्यूरोट्रान्समीटर्स म्हणजे काय? No, ma'am. ओके, न्यूरोट्रान्समीटर्स म्हणजे काय तर molecule used by nervous system to transmit message between neurons to the muscle and causes stimulation. त्याच्यामध्ये न्यूरोट्रान्समीटर म्हणजे काय, जे नर्वस सिस्टीम मध्ये जे मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात आणि ते मॉलिक्युल्स काय करतात तर जे न्यूरॉन्स आणि जे मसल्स ज्या असतात तर त्यांच्यामधलं जे मेसेज आहे तर ते न्यूरोट्रान्समीटर हे मेसेज ट्रान्सफर करण्याचं काम करतात, म्हणून त्यांना काय म्हटलं गेलेलं आहे तर न्यूरोट्रान्समीटर असं म्हटलेलं आहे. The end of motor neuron consists of various synaptic vesicles. Each synaptic vesicles contain thousands of molecules of acetylcholine released at neuromuscular junction. At the end of motor neuron म्हणजे जे मोटर न्यूरॉन्स ज्या असतात तर त्याच्यामध्ये काय असतं तर सिनॅप्टिक व्हेसिकल्स हे प्रेझेंट असतात आणि ह्या सिनॅप्टिक व्हेसिकल्स मध्ये म्हणजे आता न्यूरोट्रान्समीटर्स म्हणजे काय तर आपण बघितलं आणि न्यूरोट्रान्समीटर्स म्हणजे त्याचे एक्झाम्पल काय तर ऍसिटाइलकोलिन आणि ह्या सिनॅप्टिक व्हेसिकल्स मध्ये हे डिफरंट म्हणजे थाउजंड्स ऑफ मॉलिक्युल्स मध्ये हे ऍसिटाइलकोलिन्स हे प्रेझेंट असतात आणि हे ऍसिटाइलकोलिन्स म्हणजे न्यूरोट्रान्समीटर किंवा ऍसिटाइलकोलिन हे काय काम करतात तर न्यूरॉन्स आणि मसल्स मधलं जे ट्रान्समिशन आहे मेसेज ट्रान्समिशनचे काम करून करतात तर हे ऍसिटाइलकोलिन्स करतात. The nerve impulse stimulate muscle action potential in the following way. याच्यामध्ये फर्स्ट कसं आहे तर रिलीज ऑफ ऍसिटाइलकोलिन. याच्यामध्ये फर्स्ट आधी जे ऍसिटाइलकोलिन जे प्रेझेंट असतात तर त्यांचं रिलीज कसं होतं तर ते ह्या पॉइंट मध्ये आहे. ड्यू टू nerve impulse synaptic vesicle release acetylcholine into synaptic cleft. हे सिनॅप्टिक क्लेफ्ट काय आहे तर जे जंक्शनच्या बिटवीन जे स्मॉल गॅप प्रेझेंट आहे तर त्या गॅपला सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हटलं जातं आणि ह्या सिनॅप्टिक व्हेसिकल्स मध्ये जे ऍसिटाइलकोलिन न्यूरोट्रान्समीटर हे ऍसिटाइलकोलिन प्रेझेंट आहे तर त्याआधी काय होतं तर जे ऍसिटाइलकोलिन्स आहे तर त्या गॅप मध्ये म्हणजे सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये ते सुरुवातीला आधी काय होतात तर रिलीज होतात आणि दी ऍसिटाइलकोलिन डिफ्यूज इनटू द सिनॅप्टिक क्लेफ्ट बिटवीन द मोटार न्यूरॉन अँड मोटार एंड प्लेट. आणि या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये ऍसिटाइलकोलिन डिफ्यूज झाल्यानंतर म्हणजे तिथं त्या गॅप मध्ये ऍसिटाइलकोलिन रिलीज झाल्यानंतर तर ते तिथं तो गॅप कशामधला आहे तर मोटार न्यूरॉन आणि मोटार एंड प्लेट यांच्यामधला तो गॅप आहे आणि त्या गॅप मध्ये ऍसिटाइलकोलिन हे रिलीज होतात. Okay, this is the diagram for the neuromuscular junction. In that it includes these are the motor nerve आणि हे जे खालचा जो पोर्शन आहे तर तो काय तर मसल फायबर आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे जंक्शन आहे तर ह्याला काय म्हटलं तर सिनॅप्टिक क्लेफ्ट असं ही जे गॅप दिसतोय ह्याच्यामधला तर ते ह्या गॅपला काय म्हटलं गेलं तर सिनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हणतात आणि ह्या ज्या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये इथून ह्याच्यामधून ऍसिटाइलकोलिन म्हणजे न्यूरोट्रान्समीटर हे ह्या गॅप मध्ये म्हणजे सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये रिलीज होतात आणि हे रिलीज झाल्यानंतर हे जे मसल्स फायबर्स वरती ज्या एसीएच रिसेप्टर एसीएच म्हणजेच काय तर ऍसिटाइलकोलिन हे जे रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत या रिसेप्टर्स वरती ते ऍसिटाइलकोलिन बाइंड्स होतात. Okay, all of you understand this point? Yes, ma'am. Okay. Then next stage कोणती येतं ऍक्टिव्हेशन ऑफ ऍसिटाइलकोलिन रिसेप्टर.
म्हणजे ज्या वेळेस सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये ते ऍसिटाइलकोलिन रिलीज झालेले आहेत. हा काय झाला आपला पहिला पॉइंट. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट कोणता येतं? ऍक्टिव्हेशन ऑफ ऍसिटाइलकोलिन रिसेप्टर्स. जे मसल्स फायबर्स वरती ऍसिटाइलकोलिन रिसेप्टर्स आहेत तर त्याचं ऍक्टिव्हेशन कसं होतं? When two molecules of acetylcholine bind to the receptors present on the motor end plate, it opens an ion channel in the receptor. हे ज्यावेळेस ऍसिटाइलकोलिन्स मधून ऍसिटाइलकोलिन जे रिलीज झालेलं आहे तर ते कुठं बाइंड होतं? तर मोटार एंड प्लेट वरती जे रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत, आपण आता डायग्राम मध्ये बघितलं, ते जो गॅपच्या नंतर जो जे पोर्शन होता सुरुवातीचा, तर तिथं काय तर रिसेप्टर्स प्रेझेंट असतात आणि तिथं रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. तिथं जे ऍसिटाइलकोलिन रिलीज झालेलं आहे तर त्या रिसेप्टर्स वरती ते ऍसिटाइलकोलिन बाइंड होतात आणि तिथं ऍसिटाइलकोलिन बाइंड झाल्यानंतर जे तिथं चॅनल आहेत, आयन्स चॅनल जे आहेत, आयन्स चॅनल मध्ये ते काय होतात तर बाइंड झाल्यानंतर तिथले आयन्स चॅनल जे आहेत ते ओपन होतात आणि तिथून काय होतं तर once the ion channel is open, small cations, mostly sodium, can flow across the membrane. आणि ते आयन्स चॅनल ज्यावेळेस ओपन होतात तर त्या आयन्स चॅनल मधून कोणते आयन्स रिलीज केले जातात तर सोडियम आयन हे त्यातून रिलीज केले जातात आणि तिथून ते सोडियम आयन्स जे आहेत तर ते कुठं फ्लो करतात तर खालचे जे मसल फायबरचे जे मेम्ब्रेन आहेत तर त्यातून ते आयन्स चॅनल त्यांचा फ्लो चालू होतो. देन नेक्स्ट स्टेप इज थर्ड स्टेप कोणती तर प्रोडक्शन ऑफ द ऍक्शन पोटेन्शियल. When the sodium enters into the muscle, the interior of the muscle fiber becomes more positively charged. This change in the membrane potential is responsible for action potential of the muscle. याच्यामुळे काय होतं? ज्यावेळेस आयन्स चॅनल्स मधून सोडियम आयन्स जे रिलीज होतात आणि सोडियम आयन्स रिलीज झाल्यानंतर ते कुठं एंटर्स करतात तर मसल्स मध्ये, आणि मसल्स मध्ये एंटर केल्यानंतर ते काय होतं तर जे मसल्स फायबर्स आहेत तर त्यांना त्या सोडियम आयन्स मुळे ते काय होतात तर पॉझिटिव्ह चार्ज होतात तिथं आणि दिस चेंज इन द मेम्ब्रेन पोटेन्शियल इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऍक्शन पोटेन्शियल ऑफ द मसल. आणि तिथं सोडियम आयन्स रिलीज झाल्यामुळे काय होतं तर तिथलं मेम्ब्रेन पोटेन्शियल जे आहे तर तिथं काय होतं तर मेम्ब्रेन पोटेन्शियल्स मधून चेंज होतात आणि तिथं ते चेंज जो झालेला आहे मेम्ब्रेन पोटेन्शियल्स मध्ये तर त्याच्यामुळे काय होतं तर तिथं ऍक्शन पोटेन्शियल्स हे जनरेट होतात, मसल्स मध्ये ऍक्शन पोटेन्शियल हे जनरेट होतात. आणि when the action potential spread inside the muscle fiber causes release of calcium ions into the muscle fibers that elicits contraction of muscle fiber. आणि ज्या वेळेस हे ऍक्शन पोटेन्शियल मसल्स फायबर्स मध्ये स्प्रेड होतात आणि ऍक्शन पोटेन्शियल मसल्स फायबर मध्ये स्प्रेड झाल्यानंतर जे कॅल्शियम जे इंट्रासेल्युलर स्पेस मध्ये स्टोअर केलेलं असतं ते त्या स्पेस मधून कॅल्शियमचे आयन्स जे आहेत ते रिलीज होतात आणि कॅल्शियमचे आयन्स जे रिलीज झाल्यानंतर तिथं ऍक्टिन आणि मायोसिनचे लेयर असतात तर ते ऍक्टिन आणि मायोसिनचे जे लेयर आहेत तर ते कसे येतात जवळ येतात आणि त्यांच्यामध्ये ब्रिज फॉर्मेशन झाल्यामुळं ते ऍक्टिन आणि मायोसिनचे जे लेयर्स आहेत ते एकत्र येतात म्हणजे जवळ येतात आणि तिथं जवळ आल्यामुळं काय होतं तर तिथं कॉन्ट्रॅक्शन निर्माण होतं आणि तिथं कॉन्ट्रॅक्शन निर्माण झाल्यामुळं काय होतं तर आपल्या जे मसल्स आहेत स्केलेटल मसल जे आहेत तर तिथं सुद्धा त्यांचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म होतं. Then next is the fourth point, termination of acetylcholine activity. After the contraction of muscle fiber, acetylcholine is rapidly broken down by an enzyme, acetylcholinesterase. This enzyme is present in the extracellular matrix of synaptic cleft. आणि ह्याच्यानंतर जे मसल फायबर्स जे कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे तर त्यांचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर काय होतं तर तिथं जे ऍसिटाइलकोलिन हे प्रेझेंट असतात तर त्यांचं ऍसिटाइलकोलिनचं जे ते रॅपिडली ब्रेक होतात आणि रॅपिडली त्यांचं ऍसिटाइलकोलिनचं ब्रेकेज झाल्यामुळं त्यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं तर ऍसिटाइलकोलिनिस्टरेज या एन्झाईम मध्ये त्यांचं कन्व्हर्जन होतं. आणि हे जे एन्झाईम जे कन्व्हर्जन झालेलं आहे तर ते काय होतं तर
this enzyme present in the extracellular matrix of synaptic cleft. जे synaptic clefts जर एक्स्ट्रासेल्युलर मॅट्रिक्स आहेत तर तिथं काय होतं तर ते एन्झाईम्स हे स्टोअर केले म्हणजे तिथं प्रेझेंट होतात. Okay, all of you understand the physiology of neuromuscular junction? Yes, ma'am. ओके, त्याच्या फिजिओलॉजी मध्ये फर्स्ट पॉइंट काय होतं तर कोणता पॉइंट होतो फिजिओलॉजी मध्ये न्यूरोमस्क्युलर जंक्शन मध्ये पहिल्यांदा काय होतं Release of acetylcholine. याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट काय होतं तर रिलीज ऑफ ऍसिटाइलकोलिन. ऍसिटाइलकोलिन काय तर न्यूरोट्रान्समीटर आहे. न्यूरोट्रान्समीटरचं फंक्शन काय आहे? व्हॉट इज द फंक्शन ऑफ न्यूरोट्रान्समीटर? Message. Transfer of impulse. What are you say? Explain again. Impulse transformation. Transmit message between neurons to muscle. These are the function of the neurotransmitter. An example of this neurotransmitter is the acetylcholine. हे जे ऍसिटाइलकोलिन्स आहेत तर ते कुठं स्टोअर केलेले असतात, कुठे प्रेझेंट असतात हे ऍसिटाइलकोलिन्स? कुठे प्रेझेंट असतात? एनीवन? कुठे प्रेझेंट असतात सिनॅप्टिक? नाही का माहिती कोणाला? Skeleton मध्ये. कुठे प्रेझेंट असतात? सांगितलंय मी. हे जे ऍसिटाइलकोलिनचे जे मॉलिक्युल्स आहेत तर ते सिनॅप्टिक व्हेसिकल्स मध्ये प्रेझेंट असतात, बरोबर का? सांगितलं होतं का नव्हतं? हे जे ऍसिटाइलकोलिनचे जे मॉलिक्युल्स आहेत तर ते सिनॅप्टिक व्हेसिकल्स मध्ये प्रेझेंट असतात. हे आहे सिनॅप्टिक व्हेसिकल्स आणि इथं काय प्रेझेंट आहेत तर त्याच्यामध्ये ऍसिटाइलकोलिनचे मॉलिक्युल्स हे या सिनॅप्टिक व्हेसिकल्स मध्ये प्रेझेंट असतात आणि या सिनॅप्टिक व्हेसिकल्स मधून हे ऍसिटाइलकोलिन रिलीज होतात. रिलीज झाल्यानंतर हे जे स्पेस आहे ह्या स्पेस मध्ये ते रिलीज होतात आणि या स्पेसला काय म्हटलं जातं? काय म्हणतात त्या स्पेसला? Synaptic cleft. त्या स्पेसला काय म्हटलं जातं? सायनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये सायनॅप्टिक क्लेफ्ट असं म्हटलं जातं आणि या सायनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये ते ऍसिटाइलकोलिनचे मॉलिक्युल जे आहेत तर ते रिलीज होतात आणि ते रिलीज झाल्यानंतर नंतरची स्टेप काय होते? व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप आफ्टर द रिलीज ऑफ ऍसिटाइलकोलिन? Activation of acetylcholine. नेक्स्ट स्टेप इज द ऍक्टिव्हेशन ऑफ ऍसिटाइलकोलिन रिसेप्टर्स. आणि हे रिसेप्टर्स कुठे प्रेझेंट असतात? कुठे प्रेझेंट असतात ऍसिटाइलकोलिनचे रिसेप्टर्स? हे ऍसिटाइलकोलिनचे जे रिसेप्टर्स आहेत मोटार एंड प्लेट. मोटार एंड प्लेट म्हणजेच काय तर सार्कोलेमाचा जो लेअर आहे तर त्या सार्कोलेमाच्या लेयर्स वरती हे ऍसिटाइलकोलिनचे रिसेप्टर्स हे प्रेझेंट असतात आणि मग ज्या ऍसिटाइलकोलिनचे जे मॉलिक्युल्स रिलीज झालेले आहेत तर ते त्या रिसेप्टर्सला बाइंड होतात आणि रिसेप्टर्सला बाइंड झाल्यानंतर पुढे काय होतं त्याचं?
काय होतं पुढं? रिसेप्टर्सला ऍसिटाइलकोलिनचे मॉलिक्युल्स बाइंड झाल्यानंतर पुढे काय होतं? रिसेप्टावर जे चॅनल्स प्रेझेंट असतात ते ओपन होतात. ओके गुड. जे आयन्स जे चॅनल्स आहेत तर तिथं काय होतं तर ते आयन्स चॅनल जे आहेत तर ते ओपन्स होतात आणि आयन्स चॅनल्स ओपन झाल्यानंतर त्यातून काय रिलीज होतात तर सोडियम आयन्स हे रिलीज केले जातात आणि सोडियम आयन्स जे रिलीज झालेले आहेत तर ते फर्दर आपल्या मसल्सचे मेम्ब्रेन आहेत तर तिथून ते त्यांचा फ्लो हा होतो. त्या सोडियम आयन्सचा त्या मसल्स मधून त्या मेम्ब्रेन्स मधून त्यांचा फ्लो हा चालू होतो. And what is the next step after the release of the sodium ions? प्रोडक्शन ऑफ Production of action molecule. पोटेन्शियल. त्याच्यानंतर काय होतं तर सोडियम आयन्स हे आपल्या मेम्ब्रेन्स मधून ज्यावेळेस रिलीज होतात फ्लो होतात त्यावेळेस काय होतं तर तिथं ऍक्शन पोटेन्शियल हे जनरेट होतात आणि ऍक्शन पोटेन्शियल जनरेट झाल्यानंतर काय होतं तर ते पूर्ण मसल्स फायबर्स मध्ये रिलीज होतात आणि मसल्स फायबर्स मध्ये ज्यावेळेस ऍक्शन पोटेन्शियल रिच होतात म्हणजे तिथं जातात तिथून काय होतं कॅल्शियम आयन्स जे आहेत जे की स्टोरेज केलेलं असतं तर ते कॅल्शियम आयन्स तिथं रिलीज होतात आणि कॅल्शियम आयन्स रिलीज झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय आहे? काय होतं कॅल्शियम आयन्सचं रिलीज झाल्यानंतर? कॅल्शियम आयन्स ज्यावेळेस रिलीज होतात त्यावेळेस ऍक्टिन आणि मायोसिनचे जे लेयर्स असतात बरोबर का हे तरी माहित आहे? Yes, ma'am. Contract Okay. of the muscle. हा आणि ऍक्टिन आणि मायोसिन्स मध्ये काय होतं कॅल्शियम रिलीज झाल्यानंतर तिथं ऍक्टिन आणि मायोसिन्स मध्ये एक ब्रिज फॉर्मेशन होतं आणि ब्रिज फॉर्मेशन झाल्यामुळं ऍक्टिन आणि मायोसिन जे आहेत ते एकमेकाशी जोडले गेले जातात आणि तिथं काय होतं तर त्याच्यामुळं काय होतं तर तिथं कॉन्ट्रॅक्शन निर्माण होतं आणि कॉन्ट्रॅक्शन निर्माण झाल्यानंतर आपले जे मसल्स आहेत तर त्या मसल्स मध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्शन निर्माण होतं. Okay, all of you understand the physiology of neuromuscular junction? Point समजलाय का हा सगळ्यांना? How the muscles of the skeletal muscles contract? समजलाय का पॉइंट सगळ्यांना? Yes मॅम or अजून no? एकदा सांगता? एकदा रिवाइज करा. Okay. याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आधी सुरुवातीला काय होते तर ह्याच्यामध्ये जे मोटार म्हणजे सिनॅप्टिक व्हेसिकल्स मध्ये किंवा मोटार नर्व्स मध्ये जे ऍसिटाइलकोलिन जे प्रेझेंट असतात तर ते काय होतं तर त्या डायग्राम मध्ये शो केलेलं आहे बघा इथं. हे जे काय आहे हे मोटार्स नर्व आहेत. ह्या मोटार्स नर्व ज्या आहेत त्या आपल्या मसल्सशी अटॅच असतात आणि ह्या ज्या मोटार नर्व आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं तर इथं ऍसिटाइलकोलिनचे मॉलिक्युल्स हे प्रेझेंट असतात आणि ऍसिटाइलकोलिन मॉलिक्युल्स मॉलिक्युल्स जे आहेत तर ते काय होतात तर इथं या सिनेप्टिक क्लेफ्ट मध्ये हा जो गॅप आहे या गॅप मध्ये ऍसिटाइलकोलिनचे मॉलिक्युल्स जे आहेत ते रिलीज होतात आणि हे रिलीज झालेले जे मॉलिक्युल्स आहेत हे नंतर कुठे बाइंड होतात तर ऍसिटाइलकोलिन रिसेप्टर्स. ACH रिसेप्टर्स मीन्स ऍसिटाइलकोलिन रिसेप्टर्स आणि हे जे रिसेप्टर्स आहेत तर त्याच्यावरती ऍसिटाइलकोलिनचे मॉलिक्युल्स हे बाइंड होतात आणि हे ऍसिटाइलकोलिनचे रिसेप्टर्स जे आहेत तर ते सार्कोलेमा हा सार्कोलेमाचा जो स्किनचा सॉरी नाही आपल्या स्केलेटल मसलचा जो लेयर आहे तर त्या ह्या लेयर्स वरती जे रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत तिथं ऍसिटाइलकोलिनचे मॉलिक्युल्स ह्या रिसेप्टर्सला बाइंड होतात आणि इथं बाइंड झाल्यानंतर काय होतं तर बाइंड झाल्यानंतर ह्या रिसेप्टर्स काय होतात तर रिसेप्टर्स हे ऍक्टिव्हेट होतात आणि हे रिसेप्टर्स ऍक्टिव्हेट झाल्यानंतर जे ह्या रिसेप्टर्स वरती हे रिसेप्टर्स काय करतात तर आयन्स चॅनल जे आहेत आयन्स चॅनल रिसेप्टर्स जे आहेत तर ते ओपन्स होतात
आणि आयन चॅनल रिसेप्टर्स ओपन झाल्यानंतर त्या आयन्स चॅनल रिसेप्टर्स मधून सोडियमचे जे आयन्स आहेत तर ते सोडियमचे आयन्स हे रिलीज केले जातात. आयन चॅनल ओपन झाल्यानंतर सोडियमचे आयन्स जे आहेत ते रिलीज केले जातात आणि हे जे सोडियमचे आयन्स काय करतात तर मेम्ब्रेन्स मधून त्यांचा फ्लो हा चालू होतो आणि मेम्ब्रेन्स मधून त्यांचा फ्लो जर ज्यावेळेस होतो त्यावेळेस काय होतं तर त्या मसल्स मध्ये किंवा त्या मेम्ब्रेन्स मध्ये काय प्रोडक्शन होतं तर पोटेन्शियल निर्माण होतं आणि त्या पोटेन्शियलला काय म्हटलं जातं तर ऍक्शन पोटेन्शियल असं म्हटलं जातं. आणि हे जे ऍक्शन पोटेन्शियल आहेत तर ते आपल्या स्केलेटल मसल्स मध्ये जे मसल फायबर आहे तर त्या मसल फायबर मध्ये ते फर्दर सगळीकडे स्प्रेड होतात आणि त्या मसल्स फायबर्स मध्ये ते ऍक्शन पोटेन्शियल स्प्रेड झाल्यानंतर त्या मसल्स फायबर्स मध्ये जो इंट्रासेल्युलर स्पेस आहे जिथं की कॅल्शियम आयन हे स्टोअर केले जातात त्या इंट्रासेल्युलर स्पेस मधून ते कॅल्शियम आयन्स हे रिलीज केले जातात. केव्हा रिलीज होतात ते कॅल्शियम आयन्स? ज्या वेळेस त्यांना ऍक्शन पोटेन्शियल हे मिळतं त्यावेळेस त्या स्पेस मधून कॅल्शियमचे जे आयन्स असतात ते रिलीज केले जातात आणि कॅल्शियमचे आयन्स जे आहेत ते रिलीज झाल्यानंतर काय होतं तर ऍक्टिन आणि मायोसिनचे जे 2 लेयर्स असतात त्या 2 लेयर्स मध्ये काय होतं तर ब्रिज फॉर्मेशन होतं. म्हणजे ब्रिज फॉर्मेशन झाल्यानंतर ऍक्टिन आणि मायोसिनचे जे लेयर्स आहेत तर ते काय होतात तर एकत्र येतात म्हणजे एकमेकांच्या जवळ येतात आणि जवळ आल्यानंतर तिथं काय होतं तर कॉन्ट्रॅक्शन निर्माण होतं आणि त्या लेयर्स मध्ये ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन निर्माण होतं त्यावेळेस काय होतं तर आपल्या स्केलेटल मसल्स जे आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि परत काय होतं तर कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर काय होतं तर परत त्यांची जी मसल्सची जी ॲबिलिटी आहे इलेस्टिसिटीची जी मेन त्या मसल्सची ॲबिलिटी आहे तर त्या ॲबिलिटीमुळं ते फर्दर आपल्या रिटर्न पोझिशनला ते येऊ शकतात. म्हणूनच ह्या ज्या आपल्या स्केलेटल मसल्सची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला व्हॉलंटरी मसल सिस्टीम असं म्हटलेलं आहे. ओके, समजलंय का आता पॉइंट हा सगळ्यांना? फक्त ज्या ह्या स्टेप्स आहेत रिलीज ऑफ ऍसिटाइल कोलिन परत काय होतं रिसेप्टर्सचं ऍक्टिव्हेशन परत ऍक्शन पोटेन्शियलचं प्रोडक्शन ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या लक्षात घेतलं की आपल्या ते मसल्सची कॉन्ट्रॅक्शनच्या ज्या स्टेप्स आहेत त्या लक्षात येतात. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस पॉइंट? Yes, ma'am. Yes, madam. ओके, मी तुम्हाला एक व्हिडिओ शो करते म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय समजून जाईल की ते आपल्या मसलचं जे स्ट्रक्चर आहे म्हणजे जी अॅनाटॉमी आहे ती तुम्हाला समजून जाईल. म्हणजे ऍक्टिन आणि मायोसिनचे लेयर्स किंवा मसल्स फायबर्स जे आहे तर ते तुम्हाला समजून जाईल. वेट फॉर फ्यू मिनिट्स.
screen is visible to all? Yes, Yes. ma'am. Okay. Here we have to see the anatomy of the skeletal muscle fiber. फाइबर्स की। तो जो स्केलेटल मसल फाइबर होता है एक्चुअली में अगर उसको हम उसकी एनाटॉमी या उसका स्ट्रक्चर जो है वो अगर समझना चाहे तो वो देखिए ये एक पर्सन है जिसमें मसल जो है वो डिस्प्ले हो रही है। अब जैसे एक पार्ट की मसल ले लेते हैं और ये हम इतनी सी मसल अगर कंसिडर करते हैं उसको अगर इस टाइप से जूम करके देखते हैं तो ये स्केलेटल मसल हमको दिखेगी। तो स्केलेटल मसल का स्ट्रक्चर जब देखेंगे तो इसकी जो सबसे आउटर जो लेयर होती है उसको बोलते हैं एपिमाइजियम। ओके, देन उसके बाद ये अंदर में इस टाइप से बंडल्स दिख रहे हैं, ये एक बंडल, ये एक बंडल, ये एक बंडल, ये एक बंडल। तो उसको क्या बोलते हैं? उसको बोलते हैं हम मसल फेसिकल्स। मसल फेसिकल्स जो है मतलब ये आपका स्केलेटल मसल किससे बना हुआ है? मसल फेसिकल्स से। अब मसल फेसिकल्स जो है वो किससे बने हुए हैं? मसल फेसिकल्स बने हुए आपके मसल फाइबर से। देखिए ये एक मसल फेसिकल हुआ, इस मसल फेसिकल को यहाँ पे और हम मैग्नीफाई कर रहे हैं तो मसल फेसिकल्स के अंदर में और हमको ये ट्यूब लाइक स्ट्रक्चर्स दिख रहे, राउंडेड स्ट्रक्चर्स दिख रहे हैं ना। ये जो राउंडेड स्ट्रक्चर्स है ये क्या है? मसल फाइबर है, मसल फाइबर है ना। तो स्केलेटल मसल के अंदर में मसल फेसिकल्स, मसल फेसिकल्स के अंदर में मसल फाइबर्स। ये पेरीमाइजियम, एंडोमाइजियम ये अपन नेक्स्ट डायग्राम में देखेंगे इसकी जो कवरिंग्स है, ठीक है। अब मसल फाइबर का जब हम डायग्राम देखते हैं तो मसल फाइबर के हम अंदर क्या दिखता है? मायोफाइब्रिल्स। मतलब मसल फाइबर के अंदर ये जो ट्यूबुलर स्ट्रक्चर दिख रहा है ये क्या है? मायोफाइब्रिल्स है। और मसल फाइबर के ऊपर में जो लेयर होती है उसको क्या बोलते हैं हम? सार्कोलेमा। ये दिख रही येली लेयर, ये क्या है? ये है आपकी सार्कोलेमा। जो मसल फाइबर होता है इसमें देखिए कई सारे न्यूक्लियस देखने को मिलते हैं। इट इज दी मल्टी न्यूक्लिएटेड, है ना। मसल फाइबर जो होता है वो मल्टी न्यूक्लिएटेड होता है। और आपका मायोफाइब्रिल्स जो है वो किससे बना होता है? मायोफिलामेंट से। तो सबसे आउटर वाला स्ट्रक्चर हुआ मसल फाइबर, सॉरी स्केलेटल मसल, फिर उसके बाद मसल फेसिकल्स, फिर उसके बाद मसल फाइबर, फिर उसके बाद मायोफाइब्रिल्स और उसके बाद फिलामेंट्स। इस टाइप से आपके 5 स्ट्रक्चर बन जाते हैं, ठीक है। अब ये तो हो गए स्केलेटल मसल के अंदर के स्ट्रक्चर। अब जैसे लेयर्स की बात करें कि जैसे यहाँ पर एपिमाइजियम दिख रहा है, पेरीमाइजियम दिख रहा है, एंडोमाइजियम दिख रहा है, तो ये कहाँ कहाँ है? तो देखिए ये दिख रहा है आपका एपिमाइजियम, सबसे आउटर वाला जो स्ट्रक्चर है, सबसे आउटर वाली जो लेयर है वो आपकी क्या है? ह्या डायग्राम मध्ये हे जे टेंडॉन शो केलेला आहे बघा, हे जे टेंडॉन्स आहेत ह्या टेंडॉन्सचा हेल्प घेऊनच हे जे मसल्स जे आहेत आपल्या स्केलेटल मसल्स जे आहेत त्या ह्या बोनशी अटॅच झालेल्या असतात ह्या टेंडॉन्सची हेल्प घेऊन। ओके, एपिमाइजियम। फिर उसके बाद ये अंदर में देखिए ये दिख रहा है, ये जो ब्लू कलर की लेयर है ये क्या है? पेरीमाइजियम है ना, पेरीमाइजियम है। और उसके बाद मतलब अब देखिए कि आपका जो मसल स्केलेटल मसल की जो लेयर एक कवरिंग है उसको बोल रहे हैं एपिमाइजियम। ये दिख रहा है ना, ये क्या है? तुम्हारा स्केलेटल मसल है। स्केलेटल मसल की कवरिंग को हम क्या बोलेंगे? एपिमाइजियम। स्केलेटल मसल के अंदर में क्या है? तो स्केलेटल मसल के अंदर में है आपका मसल फेसिकल्स। तो मसल फेसिकल्स कहाँ है? ये है आपके मसल फेसिकल्स। तो ये मसल फेसिकल्स की जो कवरिंग है उसको क्या बोलते हैं? पेरीमाइजियम, ठीक है। और उसके बाद ये जो एंडोमाइजियम, एंडोमाइजियम मतलब क्या है? एंडोमाइजियम मतलब आपकी ये
मसल फाइबर्स जो है, मसल फाइबर्स की ऊपर की कवरिंग, उसको हम बोलेंगे एंडोमाइजियम। तो 3 टाइप की कवरिंग होगी आपकी, एपिमाइजियम, पेरीमाइजियम और एंडोमाइजियम। ठीक है, ये हुआ आपका स्ट्रक्चर। अब जैसे हम ये मायोफाइब्रिल्स के ओके, तर बेसिक स्ट्रक्चर जे आहे मसल्सचं हे समजलेलं आहे का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ओके. madam. तर सुरुवातीला काय आहे तर स्केलेटल मसल्स जे असतात तर त्याच्यामध्ये नंतर कोणतं पोर्शन असतं तर कोणतं असतं? Muscle मसल fascicle. फॅसिकल्स. ओके, आणि मसल्स फॅसिकल्स नंतर आतले जे पोर्शन आहेत तर तिथे नंतर काय प्रेझेंट असतं तर मसल फायबर्स हे प्रेझेंट. ओके, मसल फायबर्स ज्या प्रेझेंट आहेत तर तिथं डायग्राम मध्ये दाखवलं होतं बघा, मसल्स फायबर्सचं जे आउटर कव्हरिंग जे आहे तर त्या आउटर कव्हरिंगला काय म्हणतात तर सार्कोलेमा असं म्हणतात. आणि ह्या सार्कोलेमावरतीच काय प्रेझेंट असतात तर रिसेप्टर्स प्रेझेंट असतात, बरोबर का? येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. आणि ह्या सार्कोलेमावरती जेच रिसेप्टर प्रेझेंट असतात तिथंच ऍसिटाइलकोलिन हे बाइंड होतात. आणि ज्या ऍसिटाइलकोलिन बाइंड होतं तर ते फर्दर पुढची जी प्रोसेस आहे म्हणजेच काय तर रिसेप्टर ऍक्टिव्हेशन, सोडियम चॅनल्स रिलीज, सोडियम चॅनल रिलीज झाल्यानंतर काय तर कॅल्शियम आयन्स रिलीज, कॅल्शियम आयन्स रिलीज झाल्यानंतर ऍक्टिन आणि मायोसिन्सचं ब्रिज फॉर्मेशन, आणि ब्रिज फॉर्मेशन झाल्यानंतर ऍक्टिन आणि मायोसिन्स एकत्र येतात आणि तिथं काय होतं तर कॉन्ट्रॅक्शन होतं. कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं आपले जे स्केलेटल मसल्स आहेत त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके, हे पॉइंट क्लिअर झालेला आहे सगळ्यांचा? Yes, सर नो? येस मॅम. ओके, सगळ्यांना समजलेला आहे. इथपर्यंतचा जो पॉइंट आपण घेतलेला आहे तो सगळ्यांना समजलेला आहे. येस ऑर नो? Yes, ma'am. येस मॅम. So tell me about extensibility of the muscle. What is extensibility of muscle? Anyone? What is extensibility of muscle? जे आपण त्या प्रॉपर्टीज ऑफ द मसल्स मध्ये आपण पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये व्हॉट इज एक्सटेन्सिबिलिटी ऑफ मसल? It is work of contraction or relaxation of the muscle. ओके, आणि ह्या एक्सटेन्सिबिलिटी मध्ये काय होतं तर ह्याच्यामध्ये ते जे मसल्स आहेत त्यांचे स्ट्रेच फॉर्मेशन होतं तिथं, बरोबर का? एक्सटेन्सिबिलिटी म्हणजे काय? ॲबिलिटी ऑफ मसल टू बी स्ट्रेच्ड. ओके, इज इट क्लिअर? येस मॅम. yes, Okay, then what is excitability of muscle? What is excitability of muscle? Anyone? What is excitability? Response to stimuli. Excitability means respond to the stimuli. म्हणजेच त्या मसल्सची जी ॲबिलिटी आहे काय तर ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाय. दिस इज कॉल्ड ॲज एक्साइटेबिलिटी ऑफ दी मसल. Okay, what is the synaptic cleft? What is mean by synaptic cleft? These are the shown in this diagram. What is synaptic cleft? नाही का माहिती कोणालाच?
Anyone? Junction between the motor nerves and postsynaptic membrane. Synaptic cleft. In short, space between the motor nerve or neuron and the muscle. These are called as the synaptic cleft. Okay, is that clear to all? Is it clear to all? What is synaptic cleft? Yes. Yes, ma'am. Okay. Yes. Then next, what is the function of acetylcholine? What is the function of acetylcholine molecule? Neurotransmitter. Electric supply. Acetylcholine acts as a neurotransmitter. आणि हे न्यूरोट्रान्समीटर्स काय करतात तर जे न्यूरॉन्स आणि बोला काय म्हणताय सांगा सांगत होता ना न्यूरोट्रान्समीटरचं काय फंक्शन ते Transfer of electric impulse. These are function transfer the electric impulse or the message between the neurons and the muscle. आणि दुसरे जे ऍसिटाइलकोलिनचे जे फंक्शन आहे तर त्याच्यामध्ये काय तर ते जे ब्लड व्हेसल्स असतात आपल्या बॉडीमध्ये त्यांना डायलेट करतात. ह्या जे ऍसिटाइलकोलिनचे रिसेप्टर्स आहेत म्हणजे मॉलिक्युल्स जे आहेत तर त्याचा अदर फंक्शन्स काय तर डायलेशन ऑफ दी ब्लड व्हेसल्स आणि स्लोज दी हार्ट रेट. These are the other function of this acetylcholine molecule. Okay, all of you understand this point? Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. Then next, which is the longest skeletal muscles in our body? Sartorius muscles. Okay, good. The sartorius muscle is the longest skeletal muscle in our body. आणि ही जी sartorius muscle जी आहे तर त्या मसलचं पोझिशन कोणती कुठे प्रेझेंट असते? थिक रिजन इन म्हणजे मांडीमध्ये असते. Okay, good. This sartorius muscle present at the thick region म्हणजे आपल्या मांडीमध्ये जी मसल्स प्रेझेंट आहे तर ती आपल्या बॉडी मधली सगळ्यात लॉंगेस्ट स्केलेटल मसल आहे आणि ती कोणती तर सार्टोरियस मसल ही आपल्या बॉडी मधली सर्वात लॉंगेस्ट स्केलेटल मसल आहे. ओके, इथपर्यंतचा पॉइंट सगळ्यांना क्लिअर झालेला आहे का? त्याच्यामध्ये स्ट्रक्चर, then next properties, then physiology of muscle contraction and physiology of neuromuscular junction. हे पॉइंट सगळ्यांना क्लिअर झालेले आहेत? Yes, ma'am. Yes, ma'am. सगळ्यांना समजलेले आहेत हे सगळे पॉइंट बरोबर ना? Yes, ma'am. देन जे मायोग्लोबिन आहे त्या मायोग्लोबिनचं फंक्शन काय आहे? What is the function of myoglobin proteins which are present into the sarcoplasm? What is the function of myoglobin? Store oxygen within the muscles. Okay. हे जे मायोग्लोबिनचे जे प्रोटीन्स आहेत तर ते काय करतात तर जे ऑक्सिजन स्टोरेज करण्याचं काम हे मायोग्लोबिनचे जे प्रोटीन्स आहेत तर ते स्टोरेज ऑक्सिजन करतात आणि ते काय करतात तर ते स्टोअर केले जे ऑक्सिजन आहेत तर ते जे आपले मसल्स प्रेझेंट आहेत त्यांना सप्लाय करण्याचं काम ह्या प्रोटीन्सचं असतं. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस ऑल पॉइंट्स? Yes, ma'am. Okay. The next point will be conducted in our next lecture.